नमस्कार, मी सौरभ कोरटकर. झी 24 तास डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाची याबद्दल, आणि आजच्या सुनावणीत काय झालं, कारण उद्याची तारीख परत देण्यात आली आहे, त्याचबद्दल बोलण्यासाठी आता कायदेविषयक घडामोडींचे तज्ज्ञ जाणकार ऍडव्होकेट असीम सरोदे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं आज नेमकं काय झालं आणि त्याचा काय अर्थ आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असीम सर, स्वागत आपलं Zee 24 तास मध्ये. नमस्कार. आजची सुनावणी झाली कोर्टामध्ये, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? पहिल्यांदा तर तुम्ही ते सगळे आर्ग्युमेंट्स ऐकले असतील तर. हो, मी तिथे आर्ग्युमेंटच्या वेळेस हजर होतो आणि कपिल सिब्बल हो. सरांनी अत्यंत उत्तम पद्धतीने आज सगळी बाजू उद्धव ठाकरे साहेबांची आणि मूळ शिवसेनेची मांडलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ते 16 जण सुरुवातीला गेले, नंतर काही जण गेले आणि नंतर अजून असे एकूण ते 40 जण झाले. पण ते एका पाठोपाठ एक जात गेले आणि त्यांनी त्यांच्या कंडक्टमुळे, म्हणजे त्यांची वागणूकच ही आहे ती पक्षविरोधी आहे. त्यामुळे सेक्शन 21A जे आहे, सॉरी परिच्छेद पॅरेग्राफ 21A जे आहे 10th शेड्यूलचं, त्याच्यानुसार ते डिस्क्वालिफाय होतात. हे सांगत असताना कपिल सिब्बल सरांनी या सगळ्या घटना मांडण्याचा प्रयत्न केला की ते 16 जण गेले, मग ते सुरतला गेले, मग दुसरी बॅच सुरतला गेली, त्यांना जाऊन मिळाली, आणि मग असं करत ते गुवाहाटीला गेले, मग काही जण गुवाहाटीला डायरेक्ट गेले. हे सगळं सांगत होते. तेव्हा न्यायाधीशांनी त्यांना थांबवून सांगितलं की एवढ्या सगळ्या घटना सांगण्याची गरज नाही आहे. त्यांनी पहिल्यांदा जेव्हा पक्षाशी प्रतारणा केली, ते तिथून निघून गेले पक्षाचा आदेश न पाळता, आणि पक्षाच्या प्रमुखांना न सांगता पक्षविरोधी कारवाया करण्यामध्ये ते जेव्हा इन्व्हॉल्व झाले, तेवढीच घटना पुरेशी आहे की ते डिस्क्वालिफाय ठरू शकतात. हे तुमचं म्हणणं आम्हाला लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंनीच एक ठराव केला गुवाहाटीला, ज्याच्यामध्ये तो ठराव तेव्हा कोणालाही माहित नव्हता. तो डायरेक्ट त्यांनी नंतर इलेक्शन कमिशन समोरच्या पिटिशन मध्ये दाखल केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः मान्य केलं होतं की 2018ला जी शिवसेना या मूळ पक्षाची घटना होती, त्यानुसार उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख झाले आणि त्यानंतर त्यांनी सगळे आदेश काढले, त्यांनी मान्यच केलेलं आहे. तर ते मान्य केलेलं असताना सुद्धा ते मग त्या ग्राउंडवर डिस्क्वालिफाय होतात, कारण की 2018 नंतरच्या सगळ्या निवडणुका एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या सगळ्यांनी या उद्धव साहेबांनी दिलेल्या अर्जावर सह्या केल्यानुसार त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे तो सुद्धा मुद्दा क्लिअरली न्यायालयाने लक्षात घेतलेला आहे. नंतर निवडणूक आयोगाने जी चूक केलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी केवळ जे लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे, म्हणजे निवडून आलेल्यांची विधिमंडळ पक्ष जो आहे, तेवढ्याच मेजॉरिटीवर विश्वास ठेवला आणि निर्णय घेतला. तो चुकीचा कसा आहे हे कपिल सिब्बल सरांनी आज अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं. ते सुद्धा न्यायालयाच्या लक्षात आलेलं आहे. पण त्यांनी एक प्रश्न विचारला की तुमच्या पक्षाची कोणती अशी प्रोसेस आहे का ठरलेली की आपण पक्ष कोणाचा हे ठरवताना उपयोगाची ठरेल, किंवा निवडणूक आयोगाने काही तशी एक रचना केलेली आहे का, SOP त्यांची काही आहे का, अशाबद्दल विचारणा केली. पण ती केवळ विचारणा ही तात्पुरत्या स्वरूपाचीच होती. परंतु त्यांना हे लक्षात आलेलं आहे की ही पक्षफोडी जी झालेली आहे ती असंविधानिक आहे. आणि मग कपिल सिब्बल सरांनी हे सुद्धा नमूद केलं की सगळं डेमोक्रेसीचं भविष्य तुमच्या हातात आता आहे, कारण की यापुढे ज्या निवडणुका होणार त्याच्यामध्ये अशी पक्षफोडी होऊ नये, कारण की हा शिवसेना पक्ष फोडण्याचा जो पॅटर्न आहे तो नंतर कंटिन्यू झालेला आहे आणि तो वेस्ट बेंगॉल पर्यंत पोहोचलेला आहे, हे सुद्धा त्यांनी आठवण करून दिलेली आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मला एक प्रश्न आहे की इलेक्शन कमिशनचा शिंदेकडे पक्ष देण्याबाबतचा जो निर्णय होता, त्यात इलेक्शन कमिशननी म्हटलं होतं की जे कॉन्स्टिट्यूशन आहे पक्षाचं 2018चं, ते अनडेमोक्रेटिक आहे, आणि त्या बेसवर पक्ष संघटनेला महत्व न देता विधिमंडळातले सदस्य आणि तिथली किती संख्या आहे ते बहुमत विचारात घेऊन पक्ष आणि चिन्ह शिंदेना इलेक्शन कमिशननी दिलं. तर इलेक्शन कमिशनच्या या निर्णयाबद्दल सुद्धा युक्तिवाद केलेला आहे कपिल सिब्बल यांनी. तर त्या बाबतीत कायदा आणि दिशानिर्देश नेमके काय आहेत? नाही बघा, ते सगळं लक्षात घेण्याची किंवा तो युक्तिवाद ग्राह्य धरण्याची कोणतेही अधिकार हे निवडणूक आयोगाला नव्हते. अधिकार नव्हते ही गोष्ट तर आहेच, त्याची गरज सुद्धा नव्हती हे सुद्धा आज सांगण्यात आलं. अत्यंत काय म्हणतो त्याला आपण, प्रेशर देऊन ते सांगण्यात आलं.
की 2018 नंतर जर प्रत्येक वेळेस एबी फॉर्मवर या सगळ्या पळून गेलेल्या नेत्यांच्या, एकनाथ शिंदेसह सगळ्यांनी एबी फॉर्मवर उद्धव साहेबांची सही होती आणि त्यांच्या अधिपत्याखाली निवडणुका झाल्या. ते पक्षप्रमुख असताना त्यांच्यामुळे त्यांना पक्षचिन्ह आणि पक्ष मिळाला. त्या पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आले. तर मग कायद्यामध्ये हे जे म्हटलेलं आहे की ज्या पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षातर्फे तुम्ही निवडून आले त्या पक्षाचे तुम्ही आहे. त्यामुळे हा मुद्दा जो आहे तो गौण स्वरूपाचा आहे हे लक्षात आणून देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि जर आपण 2/3 बहुमत असेल तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही असं आर्ग्युमेंट वारंवार केलं जातं. तर सिब्बल यांचं आर्ग्युमेंट जे आहे ते आत्ताचे जे कायदे आहेत आणि ज्या पक्षांतर बंदी किंवा परिशिष्ट 10 ज्याला म्हणतो आपण त्यात ते कसं बसतं? म्हणजे तुमच्या दृष्टीनं शिंदेने जे बंड केलं ते 10व्या परिशिष्टाचं उल्लंघन कसं आहे नेमकं? बघा, जे आपण 1/3 किंवा 2/3 मेजॉरिटी आपण म्हणतो, आता 2/3 की 2/3 बहुमताने गेले त्यामुळे त्यांना संरक्षण आहे, तो मुद्दाच गैरलागू आहे खरं म्हणजे. कारण की 2003 मध्ये पक्षांतर बंदी कायदा म्हणजे 10 शेड्यूल मध्ये जी सुधारणा झालेली आहे त्याच्यामध्ये त्यातला परिच्छेद 3 जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे स्प्लिट हा मुद्दा 2003 मध्येच जर काढून टाकलेला आहे तर सातत्याने आम्ही 2/3 बहुमताने गेलो त्यामुळे आता आम्हाला कोणी अपात्र ठरू शकत नाही असं म्हणणं हे बेकायदेशीर आहे, दिशाभूल करणार आहे आणि न्यायालयाने ते मानणं हे त्यापेक्षा वाईट आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुद्धा ते कदाचित मानण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळेच जण तसं सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण की न्यायालयाने विलंब लावल्यामुळे त्यांचं सगळं साध्य झालेलं आहे आतापर्यंतच आणि तो मुद्दाच गैरलागू आहे. तो मुद्दा एवढाच मर्यादित आहे की एका संपूर्ण पक्षाने ठरवलं की दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर त्या पक्षातल्या लोकांची 2/3 सहमती पाहिजे दुसऱ्या पक्षात मर्ज होण्यासाठी आणि किंवा हा पक्ष मेजॉरिटी पाहिजे असते. त्यामुळे हा मुद्दा इथे लागू होत नाही आणि तो अत्यंत गैरलागू मुद्दा आहे. सगळ्या पिटिशन ज्या प्रलंबित आहेत आतापर्यंत म्हणजे 6 खासदार जे फुटून गेलेले आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा 2/3 हा मुद्दाच लागू होत नाही, ते अपात्रच आहेत. त्यामुळे न्यायालयाची भूमिका याच्यामध्ये खूप महत्वाची आहे. न्यायालयाने जर तेव्हाच निर्णय घेतला असता तर हे सरकार पण टिकलं नसतं, हे कोणी फुटले पण नसते याच्यानंतरचे आणि आत्ताचे 6 खासदार जे आहेत ते सुद्धा फुटले नसते. मुख्यतः एक लक्षात घ्या सौरभ की जे राजकारणातले संधी साधू आहे त्यांना थांबवण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा आहे हे नक्की आहे. पण काय झालं, निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे, जी निवडणूक आयोगाची पूर्ण बायस भूमिका आहे आणि न्यायालयाने लावलेल्या विलंबामुळे, सातत्याने लावलेल्या विलंबामुळे खरं तर जे अप्रामाणिक आहेत आणि राजकारणातील संधी साधू आहे त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थच बदलून टाकलेला आहे. पण नेहमी बोललं जातं वाक्य की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड. आता पात्रतेचा विषय तर समजा निकाली निघालाय पण तरी पण राहुल नार्वेकरांचा जो निर्णय होता त्याच्या संदर्भात एक वेगळी स्वतंत्र सुनावणी सुरू आहे. आता प्रश्न येतो पक्ष आणि चिन्हाचा शिंदेच्या. ते शिंदेना कोणी दिलं सुरुवातीला तर ते इलेक्शन कमिशननी दिलंय आणि इलेक्शन कमिशनने जे पॅरामीटर आणि जे निकष लावलेले आहेत त्यांनी पहिल्यांदा तर संविधान नाकारत ते स्टँड करत नाही असं म्हणत पक्षाचं जे काही ताकद आहे आणि पक्षाचं जे संख्याबळ आहे ते टोटली डिनाय केलं आणि विधिमंडळातली बहुसंख्या ही केवळ विचारात घेतलेली आहे. वास्तविक जेव्हा पक्ष म्हणजे नेमकं काय असं जेव्हा आपल्याला विचारात घ्यायचं असतं तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा पण विचार करावा लागतो. पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाची खालपासून वरपर्यंत जी संरचना आहे त्यातले वेगवेगळे सगळे फॅक्टर हे टोटली याकडे इलेक्शन कमिशनने जाणीवपूर्वक डोळेझाक केली आणि त्याच्यामुळे आता मग इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टात उघडा पडण्याची शक्यता आहे का कपिल सिब्बलांच्या आर्ग्युमेंटनुसार? हो, नाही, उघडे पडलेलेच आहेत. इलेक्शन कमिशनला कोणी आता हे मानत नाही की ते निपक्ष आहेत. म्हणजे जसं पूर्वी भारत पाकिस्तान मॅच व्हायची क्रिकेटची तेव्हा ते 11 खेळाडू आहे असं मानायचेच नाही, तेव्हा ते समजायचे की 13 खेळाडू हे आहेत. त्याच्यानंतर मग आपण थर्ड पर्सन वगैरे कॅमेरा पर्सन येथे सगळे अंपायर आले वेगवेगळ्या प्रकारचे, तेव्हा थोडीशी पारदर्शकता निर्माण झाली. तसंच ही आहे की याच्यामध्ये एकनाथ शिंदेना खूप मोठी साथ अमित शहाच्या सांगण्यानुसार निवडणूक आयोगाची मिळालेली आहे. त्याचबरोबर यांच्या मागे सतत म्हणजे त्याच्यापूर्वी मला वाटते 7-8 महिन्यांपासून त्यांची जी काही षडयंत्री सगळी खिचडी पकत होती तिथले शिजवण्यात येत होती त्याच्यामध्ये आमच्याच कायदे क्षेत्रातले काही लोक
त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा अप्रामाणिक वापर करू दिलेला आहे आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी लिहून दिलेल्या आहे. अनेक निर्णय निवडणूक आयोगाचे असतील, विधिमंडळामध्ये झालेल्या त्या सगळ्या कामकाजानंतर राहुल नार्वेकरांनी निर्णय लिहिला असेल. मी तुम्हाला ही खूप धोका पत्करून सुद्धा मी सत्य बोलतोय आपल्याशी, की याच्यामध्ये आमच्या कायदे क्षेत्रातले काही मोठे मोठे नावं आहेत ज्यांनी अप्रामाणिकपणे संविधानाशी प्रतारणा करणारी एक अलोकशाही अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये यशस्वी यांना होऊ दिलेला आहे. हे कधीतरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ही जी हा जो तुम्ही मोठा आरोप केलाय असीमजी, हा वकिलांसंदर्भातला आहे फक्त की ज्युडिशियरी संदर्भातला? नाही, न्यायव्यवस्थेतले पण. आता मी तुम्हाला सांगतो, मी परत नाव न घेता तुम्हाला सांगतो, तुम्ही ते समजून घ्या. सगळ्यात पहिली स्टे ऑर्डर कोणी दिली, काढा तुम्ही माहिती. कशाच्या आधारे दिली स्टे ऑर्डर? ती जर तेव्हा स्टे ऑर्डर दिली नसती तर हा सगळा प्रकार झाला नसता. ती कोणी दिलेली आहे ते काढा, त्यांचं नाव काय, कशा पद्धतीने आतापर्यंत आपल्या समोर आलेलं आहे त्याचा विचार करा आणि मग तुम्ही हे समजून घ्या की न्यायव्यवस्थेमध्ये काही भ्रष्ट एलिमेंट आहेत. हे अनेकांनी मान्य केलेलं आहे आणि ते आपल्याला कधीतरी मान्य करावं लागेल. त्यामुळे आपल्याला या यंत्रणा, लोकशाही याच्यावर प्रेम असेल तर या काही ब्लॅकमोल आपण म्हणू की जे व्यवस्थांना कुरतडत आहेत, अशा काही लोकांचा बंदोबस्त झाल्याशिवाय या यंत्रणा लोकशाही पूर्ण होणार नाही. आणि आपण जे भारतावर प्रेम करतो त्याचा अर्थ आपण या यंत्रणा प्रेम करतो, त्या यंत्रणा शुद्धीकरण होणार नाही. ठीक आहे. शेवटचे 2 प्रश्न. त्यातला एक महत्वाचा म्हणजे पक्ष म्हणजे विधिमंडळ असेल किंवा पार्लमेंट, यातली सदस्य संख्या किंवा त्या सदस्यांचं बहुमत म्हणजे पक्ष नाही. तर पक्ष म्हणजे एक टोटली वेगळी एंटिटी आहे, त्याची एक वेगळी संरचना आहे आणि त्यात वेगवेगळे लेयर्स आहेत आणि त्या त्या पदावरची माणसं आहेत. आता या संदर्भातला जो निर्णय असेल, हाच निर्णय ज्या 6 खासदारांनी बंड करत शिंदेचा हात धरला त्यांच्यासाठी सुद्धा तो निर्णय लागू असेल, राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा लागू असेल आणि त्याच निर्णयाचा मग रेफरन्स हा पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे जे खासदार फुटले त्यांना पण लागू असेल का? हो, नक्कीच होणार आहे. कारण की सुदैवानी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली जो 5 जणांचा जो बेंच होता एकूण, त्यांनी जो निर्णय दिलेला आहे याच शिवसेनेच्या प्रकरणामध्ये, आणि त्यांनी विश्वासाने राहुल नार्वेकरांकडे हे प्रकरण पाठवलं होतं. त्या निर्णयामध्ये अनेक गोष्टी स्पष्टपणे नमूद केलेल्या आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की गव्हर्नरनी बदमाशी केलेली आहे, गव्हर्नरनी चुकीचं काम केलेलं आहे, असंवैधानिकता बाळगलेली आहे. राहुल नार्वेकरांनी काही निर्णय चुकीचे घेतलेले आहेत हे सुद्धा मान्य केलेलं आहे. विधानसभा अध्यक्ष होण्याची त्यांची प्रक्रिया आणि शिवसेनेचे मूळ प्रतोद जे सुनील प्रभू आहे त्यांना डिस्कार्ड करून आपले प्रतोद नेमण्याची प्रक्रिया सुद्धा चुकीची केलेली आहे एकनाथ शिंदेनी, आणि त्याला मान्यता देणाऱ्या सगळ्यांनी हे सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यामुळे हा जो निर्णय आहे तो 5 आधीच्या दिलेल्या न्यायाधीशांनी जो निर्णय दिलेला आहे तो डावलून काही करता येणार नाही आहे. त्याच्यातलं सत्य स्वीकारावं लागेल या 3 न्यायाधीशांच्या बेंचला, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जी विचारताय की राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा तृणमूल काँग्रेस असेल, त्यांच्या पक्षफुटीला सुद्धा हा निर्णय महत्वाचा म्हणून लागू होणार. आणि हे जे 6 खासदार आता निघून गेलेले आहेत ते सुद्धा बेकायदेशीररित्या निघून गेलेले, तुम्ही स्पष्टपणे सांगतो ते अपात्रच आहेत. त्यांनी पक्षविरोधी कृती केल्यामुळे ते अपात्र आहेत, परिच्छेद 2(1)A नुसार. ओके. आणि 10वं परिशिष्ट जे वारंवार आपण म्हणतो की 10व्या परिशिष्टाची प्रासंगिकता काय आहे, हे जेव्हा सगळ्या राजकीय भूकंप होतात आणि कोणी बंड करतात आणि पक्ष बदलतो, तर तेव्हा 10व्या परिशिष्टाचा जो व्यापक हेतू आहे तो अंडरलाईन करणारा हा निर्णय असेल का? एक. आणि दुसरी गोष्ट, जर उद्या चिन्ह ठाकरेंना मिळालं किंवा चिन्ह जर गोठवलं तर शिंदेसह त्यांचे जे सर्व आमदार आहेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असू शकते का मग? नाही, हे बघा, आता जो निर्णय होईल त्याचा कोणताही संबंध हा आता निवडून आलेल्या लोकांशी नसणार आहे. त्यामुळे ते अपात्र होणार नाही. त्यांचा पक्ष काढून घेण्यात येईल, त्यांना काहीतरी पक्ष शोधावा पण लागेल असेल किंवा जर कोणता तरी पक्ष समजा काढावा समजा लागेल. आपण एक सिनेरिओ पकडू आपण फक्त, की शिंदे लढलेले आहेत शिवसेना पक्षाकडून आणि चिन्ह होतं धनुष्यबाण, पण जर ते नाव आणि ते चिन्हच जर गोठल्या गेलं तर त्या पक्ष आणि चिन्हावर त्यांचा क्लेम नव्हता असा एक अर्थ निघतो त्याचा. आणि त्या अर्थांतर्गत त्या चिन्हावर जर ते लढले असतील तर त्यांची आमदारकी कशी धोक्यात येत नाहीत, मग त्यांचं सदस्यत्व कसं नाही धोक्यात नाही, आता हे बघा, आता जे निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यानंतर त्या कोणत्याही सदस्यत्व कोणाचंही रद्द होणार नाही. कारण की ओके. ते त्यांना निवडणूक आयोगाने दिलेलं चिन्ह आहे, व्हॅलिड रित्या त्यांना ते दिलेलं आहे. त्यामुळे ते कायदेशीर आहे असं म्हणून ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना कोणताही धोका नाही, त्यांना ते लागू होत नाही. ओके.
आणि दुसरा एक प्रश्न, अशा पद्धतीचं शिंदेकडून जर आर्ग्युमेंट झालं तर उद्या ते कदाचित होईल सुद्धा, किंवा हे कायदेशीर दृष्ट्या किती परिपक्व आहे मला माहित नाही, पण मला प्रश्न पडला म्हणून मी विचारतोय की शिंदे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणूक लढले आणि जनतेने त्यांना ते मॅन्डेट दिलेलं आहे, हे चिन्ह आणि हा पक्ष शिंदेचा आहे, अशा पद्धतीचं जनमत इलेक्टोरल पॉलिटिक्स मधून म्हणजे निवडणुकांमधून आपल्याला बघायला मिळालेलं होतं. असं जर आर्ग्युमेंट झालं तर हा क्लेम किती स्टँड करू शकतो कोर्टामध्ये? कारण लोकांनी शेवटी कौल दिलेला आहे, लोकांनी ते मान्य केलंय समजा की नाही, हे बघा, शिवसेना म्हणजे शिंदे. ऐका, लोकांच्या कौलावर ते अवलंबून नाही, ते विधिमंडळ ओके. पक्षाचं संख्याबळ आहे, ही पहिली गोष्ट. विधिमंडळ पक्षाचं संख्याबळ केवळ लक्षात घेतलं जाऊ शकत नाही आणि घेतलं जाऊ नये, नाहीतर मग बरोबर. पक्ष संघटनेचं काहीच महत्व राहणार नाही. त्यामुळे तो मुद्दा तुमचा जो आहे, तुम्ही म्हणता तसा आर्ग्युमेंट झाला तरी तो काही टिकणार नाही. आणि असंच जर होत राहिलं तर मग बेकायदेशीरताच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होईल असं मला वाटतं. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद असीम सर, तुम्ही आमच्याशी वेळात वेळ काढून या सगळ्या कायदेशीर ऍस्पेक्ट आम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगितले. आता उद्या बघू, उद्या सुनावणी आहे, नेमकं काय होते, हो. अंतिम निर्णय येतो की आणखी काही युक्तिवाद नाही, होतात? अंतिम निर्णय नाही, त्यांचे पण युक्तिवाद बाकी आहेत. युक्तिवाद होतील. हो हो. त्यामुळे, तुमचा काय अंदाज आहे साधारण हा निकाल कधी लागू शकेल? कारण तारीख पे तारीखच बघतो आपण. माझी अपेक्षा आहे की साधारणतः दिवाळीच्या आधी लागेल. ठीक आहे, म्हणजे अजून काही महिने त्यात जातील. हो, नक्की जाते. कारण वेळ काढूपणा हा एक गुणधर्म जो आपल्याला वारंवार दिसलेला आहे. हम्म. पण होते. पण आता जे सहा जिल्हाधिकारी खासदार कार्यालयापासून तर ते काय शिंदेसोबत सुप्रीम कोर्ट जे 6 खासदार शिंदेसोबत गेले आहेत त्यांच्यावर सुद्धा हा निर्णय लागू असेल एक प्रकारे, तर त्यासाठी पण आणखी थोडासा डिले होऊ शकतं जजमेंट, असं म्हणायचं आहे तुम्हाला? नाही, त्याच्यामुळे डिले होईल असं नाही, एकूणच डिले होतो आहे आणि तो काही काळासाठी अजून होईल असं आपण गृहीत धरलं पाहिजे आता, कारण पण जास्तच्या अपेक्षा केल्यामुळे निराशा आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद सर, आपण सविस्तर धन्यवाद. बोललात या विषयावर. बघूयात आता उद्या नेमकं काय होते. थँक्यू. थँक्यू.